नामाची तुटी. आता तुम्हाला वाटेल की नाम घ्या म्हणतायत, मात्र आमचा एवढा सोन्यासारखा संसार आहे आणि तो त्याने तुटत असेल तर आम्ही कशाला नाव घेऊ, वाटेल का नाही तुम्हाला? मात्र हा सोन्यासारखा संसार आहे तर सोन्यासारखा नाही तो. आणि दुसरी गोष्ट ही की नामाने हा संसार तुटत नाही, तर जो अंतरंगामध्ये जे आपली मोह माया मद मत्सर जे काय आहे त्या सगळ्याचं काय होतं, तुटून जातो. पण मला पहिलं हे सांगा की आपण जे संसारावरती जे आपण प्रेम करतो तो संसार कधी सुख देतो का आपल्याला? मग सुख काय देतं आपल्याला नक्की? कशापासून आपल्याला सुखाची प्राप्ती आहे? तर फक्त नामस्मरणामध्ये. कारण संसारामध्ये आपण कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किंवा या संसारामध्ये किती सुख आहे, सुख पाहता जवा पाणे आणि दुःख पर्वता एवढे. किती पर्वता एवढं जर दुःख असेल तर या संसारामध्ये आपण किती गुंतले गेलो किंवा किती समाधान किंवा संपत्ती प्राप्त करण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपल्याला लाभ मिळेल का हो? मग लाभ जर आपल्याला कोणता मिळवायचा आहे तर काय करा, तर भगवंताचं नामस्मरण करा. आणि तो लाभ प्राप्त झाल्यानंतर काय होईल, अभंगाचं दुसरं चरण. आपल्याला त्या कांद्यामध्ये कधी देव दिसतो का? दिसतो का हो? कधीच नाही. मात्र भगवंत स्वतः सांगतात की जर तुम्ही त्या पद्धतीने भक्ती केली तर तुम्ही माझे लाडके भक्त होऊ शकता. एकदा असंच झालं, नारद मुनी सगळ्यांना माहिती आहे ना, नारद मुनींचं भजन काय होतं, नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण
गर्व आला की नारदाला असं वाटलं की भगवंताचा श्रेष्ठ भक्त आणि भक्त कोण आहे तर मीच आहे. मात्र देव असा आहे की ज्या ठिकाणी अहंकार आला त्या ठिकाणी तो बरोबर भगवंताला काही बाकीचं सांगावं लागत नाही, त्याला मनाने समजतं. नारद मुनी गेले भगवंताकडे आणि भगवंताला प्रश्न केला की देवा तुझा सगळ्यात मोठा भक्त कोण आहे रे. आता आपल्याला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर आपल्याला आतून कसला आनंद वाटतो का नाही की अरे बापरे आता हे माझंच नाव घेणार आहे, बरोबर ना. आपल्याला त्या ठिकाणी काय येतो अहंकार, आणि अहंकार आणि गर्व ज्या ठिकाणी आला ते कोणाला चालत नाही. ज्यांच्यासाठी आपण आज सोहळा केलाय ते सद्गुरू बाळूमामा नाही अहंकार नावाची गोष्ट अजिबात चालत, मग भगवंताला कशी चालेल. मग भगवंताने ठरवलं की आता नारदाची ही खोड मोडलीच पाहिजे. मग नारदाला सांगितलं की नारदा माझा भक्त जो आहे सगळ्यात मोठा तो असा असा या ठिकाणी पृथ्वी लोकामध्ये राहतो. नारदाला वाईट वाटलं की नारदाला वाटलं की देवाने माझं नाव नाही घेतलं, मात्र आता जो मोठा भक्त आहे त्याला भेटलंच पाहिजे. मग नारद निघतात आणि देवाने सांगितलेल्या पत्त्यावर नारद मुनी जाऊन पोहोचतात. गेल्यावर बघतात की तो मनुष्य एकदम साधारण असतो. किराणे मालाचं दुकान असतं, सकाळी उठतो नित्यक्रम करतो, जे काही भगवंताचं नामस्मरण असेल ते थोड्या वेळात उरकतो आणि स्वतःच्या नित्य कामाला जातो. किराणा मालाच्या दुकानात काम करतो, ते करता करता नामस्मरणही करतो आणि पुन्हा माघारी येऊन पुन्हा संध्याकाळी तेच. असं 2-3 दिवस पाहतो. कारण नारद मुनीला वाटतं की याच्यामध्ये माझ्या इतकं नामस्मरण सुद्धा हा करत नाही, तरी पण हा भगवंताचा एवढा मोठा भक्त कस काय. मग शेवटी भगवंताकडे जातात आणि विचारतात की देवा हे असं कसं. तर मग देव त्याला सांगतात की तू जा आणि एक वात पेटवलेली एक पंती घेऊन ये आणि त्याच्यामध्ये काठोकाठ तेल भर. काय कर तेल भर आणि ते घेऊन माझ्याकडे ये आणि पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा मार. मात्र त्याच्यामध्ये तुला एक अट आहे की ते तेल पण सांडलं नाही पाहिजे, वात विजली नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं नामस्मरण पण चालू राहिले पाहिजे. नारद मुनी जातात, पृथ्वीचे 3 प्रदक्षिणाही घालतात, तेलही सांडत नाही आणि वातही विजत नाही. मात्र होतं काय, नारद मुनी नामस्मरण करायचं काय होतात विसरून जातात. मग मला सांगा एवढा मोठा भक्त तरी पण काय झालं, काम दिलं की विसरला. मात्र तो जो पृथ्वी लोकांमध्ये राहत होता त्याने काय केलं, काम सांभाळून भक्ती केली. मग देवाला हेच सांगायचंय की तुम्ही तुमचा संसार सोडू नका, फक्त काय करा, ऐक मानवा भाई तू राम नाम घे. ऐक मानवा भाई तू राम नाम घे. नरासारखा नर जन्माला आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारण तो सरायला. संसारा पायी या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. महाराज काय वर्णन करताय की महाराज म्हणतात की या संसारा पायी तू किती दिवस रडत बसणार आहे आणि किती दिवस रडत बसला म्हणजे हा संसार तुला सोन्याचा होईल, होऊ शकणार नाही. त्यामुळे काय कर, हरिनाम घे. तू म्हणशील बायका पोरा, तू म्हणशील बायका पोरा, ही तुझ्या मागची चोर, ही तुझ्या मागची चोर. मेल्यावरती खापर पडतील तुझ्याच माथ्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला करतो चढाई ढाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही किती पैसे कमवण्यासाठी आपण म्हणजे तुमच्यामध्ये मी पण आले, आपण किती प्रयत्न करतो. मात्र हा पैशाला काय म्हटलं महाराजांनी, सडका म्हटले सडका. तो काय होईल, इथेच राहील. तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, हा इथेच राहील सडका. तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका. रावण मेला लंका जळाली, अशीच होईल गती. काय रावण कोण होता, म्हणे तुकड्या घोडे हाती, याची क्षणात होईल माती, याची क्षणात होईल माती. काय म्हणताय तुकडोजी
द्वारका उडाली. मग आपली ही छोटी छोटी घरं काय हो राहणार आहे. म्हणून तुकडोजी महाराज वर्णन करतात की रावण मेला लंका जळाली अशीच होईल गती या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई ऐक मानवा भाई तू राम नाम घेई. जरा सारखा नर जन्माला आला संसारा आला संसारा आला संसारा आला संसारा. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून घे हात लावली नशिबाला कारण तो चढाई ढाई या संसारा पायी या संसारा पायी. या संसारामध्ये तू किती दिवस जरी रडत राहिला तरी तुला काय होणार आहे. कशाची प्राप्ती. मोठं घर जरी बांधलं तरी काय आपलं घर कुठे शेवटी गावाच्या बाहेर. तुकडोजी महाराज वर्णन करतात मी माझ्या मनाचं सांगत नाही. तुकडोजी महाराजांनी सांगितले की आपण ज्यावेळेस मेलेलो असेल त्यावेळेस जरी बंगला जरी असला तरी आपलं घर कुठे गावाच्या बाहेर. मग काय करा तर या माया जाळामध्ये गुंतत राहू नका कारण काळ कधी घाला घाले सांगू शकत नाही. नको नको मना गुंतू माया जाळी नको 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 मना गुंतू माया जाळी नको 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 मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी. आला आला जवळी ग्रासावया आला आला जवळी ग्रासावया नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको म्हणा काय गुंतू माया जाळी. कारण या माया जाळामध्ये जर गुंतलो आणि नको नको मनालाच का उद्देश केलाय हो. आपल्याला दिले इंद्रिय हातपाय कान इतके इंद्रिय आहेत. मात्र नको नको म्हणा मनालाच का उद्देश केलाय. कारण मन चंचल चंचल मन इतकं चंचल आहे. आता कीर्तनात बसल्यापैकी एखादं स्वतःच्या घरी जाऊनही आला असेल की घराला कुलूप लावलंय की नाही. इतकं चंचल आहे की नाही मन आहे ना. पटलं का नाही. मग त्यामुळे आपण काय करायचं त्या आधी मनाला स्थिर करायचे. स्थिर कुठे होईल तर ते फक्त भगवंताच्या चरणावरतीच स्थिर होईल. म्हणून महाराज म्हणतात की जर असं काही करायचं असेल तर त्याला नामाशिवाय दुसरं साधन नाही. अभंगाचं तिसरं चरण नाम करते साधन नाही नाम करते साधन नाही नाम करते साधन नाही नाम करते साधन नाही
काहीही कर, मात्र नामाशिवाय तुला कोणत्याच प्रकारे तू कितीही प्रयत्न केले तरी भगवंताची प्राप्ती करता काय करावं लागेल? नामस्मरणच करावे लागेल. नवे नवे आपण ज्या संतांच्या साठी आज या ठिकाणी बसलेलोय त्या संतांनी सुद्धा काय केलंय? भगवंताचं. आणि त्या संतांचा जन्म कसा झाला? तर बाळूमामांचा जन्म कोळ्या गावी का झाला? तर देव आणि संत विनाकारण जन्माला येत का जन्म घेतात? संत जन्म का घेतात? तर धर्मरक्षावया अवतार घेसी. कशा करता? ज्या वेळेस यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. कशा करता? ज्यावेळेस अधर्म वाढू लागतो त्यावेळेस काय होतं? देव अवतार घेतात, त्याचबरोबर संतही अवतार घेतात. एक पहिली गोष्ट ही की देव आणि संत वेगळे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत खरं तर वेगळे नाही. जगद्गुरु तुकोबाराय यांनी कशा करता? तर आपल्या ठिकाणी जो अज्ञान होता ते घालवण्याकरताच त्यांनी अवतार घेतला. बरोबर. त्याचबरोबर आज आपण ज्यांच्यासाठी बसलोय त्या बाळूमामांनी सुद्धा मामा जन्मे धनगर. कशात? त्यांनी जात आणि धर्म हे आपल्याला पाहायचं नाही. एकतर त्यांनी त्या जातीसाठी जन्म घेतलेलाच नाही. अज्ञान जे कोणी असेल, एकतर संत आणि देवाला जात धर्म त्यामध्ये येत नाही. भगवंताची भक्ती करताना जातपात ही मांडली जात नाही किंवा मांडली आपण मानूही नये. त्या संतांनी अवतार त्या ठिकाणी घेतला, मात्र तो अवतार कोणाचा? मामा जन्मे धनगर परिशेषाचे ते अवतार. कशाचे? शेषाचे अवतार आहेत. बाळूमामा वैदव 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 ज्ञान भेद केल्या वैदव वैदव वैदव. बाळूमामा वैदव 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 ज्ञान भेद केल्या वैदव वैदव त्याने मेढ्या केल्या पैगव पैगव पैगव. मेंढ्याच का बाळूमामांनी निवडल्या? कुणाला माहितीये का? आता आपल्या या मृत्यू लोकांमध्ये असंख्य जीव आहेत, मात्र मेंढ्यांचीच का निवड बाळूमामांनी केली? कुणाला माहितीये का? सांगू का? कारण मेंढी असा प्राणी आहे जो कसा चालतो सगळ्यांना माहितीये. कसा चालतो? मान. त्या ठिकाणी अहंकार आहे का? गर्व आहे का? आता एखादा समजा श्रीमंत माणूस आहे, त्याचं चालणं कसं असतं? एकदम रुबाबात, वर मान, खाली बघायचंच नाही, खाली ठेस लागली तरी चालेल. मात्र मेंढ्या कशा चालतात? म्हणून बाळूमामांनी काय केली? मेंढ्यांची निवड करताना सुद्धा
मामांनी कशी केली का तर त्यांच्या ठिकाणी मान खाली घालून अहंकार विरहित आहेत म्हणून या ठिकाणी सुभाषितकार म्हणतायत की बाळू मामांनी काय केलंय मेंढ्या त्यांचं संरक्षण आणि जो त्या मेंढ्यांचं सेवा करतो किंवा त्यांच्या ठिकाणी राहून आता आपण पाहतो ज्यावेळेस मामांची पालखी येते त्यावेळेस कितीतरी असंख्य लोक त्या मेंढ्यांची सेवा करण्याकरता आहेत का हो? का तर सेवेमध्ये काय फळ आहे काय फळ आहे त्याच्यात आणि बाळूमामांनी ते मेंढ्या पाळताना एक नियम सांगितलाय की कशा प्रकारे तुम्ही त्या पाळा किंवा कशा प्रकारे तुमचं राहणीमान असावं ज्याप्रमाणे गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाने कशा पाळल्या होत्या गायी ज्यावेळेस भगवान परमात्मा गायी वळायला जायचे कसे हातामध्ये काठी आणि खांद्यावरी कांबळी त्याचप्रमाणे मामांचं ही राहणीमान आहे सगळ्यांना माहितीये भंडारा लाटी हाती घोंगडन काठी भंडारा लाटी हाती घोंगडन काठी राखीतो मेढर बाळू मामाच्या साठी 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 भंडारा लाटी हाती घोंगडन काठी भंडारा लाटी हाती घोंगडन काठी राखीतो मेढर बाळू मामाच्या साठी राखीतो मेढर बरोबर आपल्याला हा देह मानवाचा मिळालाय त्याच्यामुळे आपण भाग्यवान आहे त्यातली तर अजून भाग्यवान काय भाग्यवान देह तुला मानवाचा मिळाला रेशीम गाठी बाळू मामाशी जुळाला रेशीम गाठ बाळू मामाशी जुळाला भंडारा लाटी हाती घोंगडन काठी भंडारा लाटी हाती घोंगडन काठी राखीतो बाळू मामाच्या साठी राखीतो बाळू मामाच्या साठी राखीतो बाळू मामाच्या साठी राखीतो बाळू मामाच्या मेंढ्यांची सेवा जो करतो तो भाग्यवान आहे मात्र आपण या सेवेमध्ये हजर झाले आपणही भाग्यवान आहे मात्र बाळूमामा ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा कृपा आशीर्वाद होतो त्यांच्या जीवनाचं काय होतं सोनं होतं कसं लागली चाहूल पडलया घुमटल पाऊल ग मामा तुम्ही येण केलं हो बाळू मामा तुम्ही येण केलं हो मनोहर मामा तुम्ही येण केलं हो तुमच्या येण्यानं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं 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 लागली राहूल ग पाऊल ग लागली राहूल ग पाऊल ग मामा तुम्ही येणं केलं हो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना हात आहेत त्यांनी वर करा आणि ज्यांना देवाने मुख दिले त्यांनी तोंडाने माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा बाळू मामा बाळू मामा आदमापूर निवासी बाळू मामा बाळू मामा बाळू
सगळ्यांनी हात खाली घेतले का? नामस्मरण करताना सांगायला लागत नाही. सांग जसं एखादी संसारातली गोष्ट असली ती आपल्याला मिळवायची असली तर सांगावं लागलं नसतं. आपण अजूनही त्याच्या मागे भटकत राहिलो असतो. मग नामस्मरण करताना लगेच कंटाळून जातो. मात्र या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे, कारण ज्यावेळेस नामदेवरायांनी कीर्तनामध्ये नामस्मरण केलं त्यावेळेस काय झालं? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. कीर्तनामध्ये आहे ना तेवढी ताकद. किती ताकद आहे? कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. मात्र आपण त्या पूर्ण अंतकरणामध्ये भगवंताला साठवून पूर्ण त्यामध्ये सामील व्हावं लागतं. तेव्हा काय होतं? भगवंताची भेट होते. खर तर या ठिकाणी मी कीर्तन करते एकतर बाळूमामांचा आशीर्वाद, त्याचप्रमाणे मनोहर मामांचाही आशीर्वाद आहे. कारण मुंदरगाव मध्ये मी ज्यावेळेस 5 खेट्या केल्या त्यावेळेस तिथून पुढे खर तर माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली. त्यामुळे मनोहर मामांचं खर तर मी मनापासून आभार मानते. कारण कसा असतो सद्गुरू, कसा असतो तो आपल्याला सांगायची गरज नाही. ज्यावेळेस सद्गुरू आपल्याला भेटतो त्यावेळेस मनानेच आपल्याला काय होतं? चाहूल लागते. मी मगाशी गाण्यात सांगितलं की लागली या चाहूल ग उमटल पाऊल ग. खरंच मामा ज्यावेळेस माझ्या आयुष्यात आले त्यावेळेस खरं तर माझ्या आयुष्याचं खरंच सोनं झालं म्हणावं लागेल. कारण भगवंताचं नामचिंतन या मुखामधून घडते. आणि सगळ्यात एक माझ्या समोर घडलेला दृष्टांत आहे की मामामध्ये किती ताकद आहे आणि मनोहर मामांमध्ये किती ताकद आहे. त्यानंतर आपण थोडंफार मामांचं चरित्र बघूया. मात्र त्याआधी माझ्या समोर घडलेलं एक उदाहरण आहे.